नमस्कार मित्रांनो, मराठी वाचक या आपल्या मायबोली यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर खूप गंभीर आहे. म्हणजे विचार करा की असा एक तुरुंग आहे जिथे ना लोखंडी साखळ्या आहेत ना उंच भिंती आहेत. आणि ना कोणते पहारेकरी आहेत. हो, अगदी बरोबर. तरीही तिथला जो कैदी आहे ना, तो स्वतःला जन्मभर गुलाम मानतो. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तो त्या अदृश्य साखळ्यांचा एक प्रकारे अभिमान बाळगतो. अगदी खरंय. तो त्या साखळ्यांना आपलं नशीब मानतो. आणि म्हणूनच आज आपण एका अशा ग्रंथावर सखोल चर्चा करणार आहोत ज्याने 1873 मध्ये या अदृश्य तुरुंगाचं कुलूप तोडण्याचं एक अफाट धाडस केलं. नक्कीच. आणि तो ग्रंथ म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचा गुलामगिरी. हा केवळ एक जुना ऐतिहासिक दस्तऐवज नाहीये बरं का, तर भारतीय समाजाच्या मानसिकतेची चीरफाड करणाऱ्यात एक अत्यंत स्फोटक असं घोषणापत्र आहे. आणि या ग्रंथाची ताकद जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायची असेल ना, तर आपल्याला त्या काळातील वास्तवात जावं लागेल. म्हणजे 19व्या शतकातील भारत. हा काळ असा होता जो जाती, धर्म आणि अंधश्रद्धेच्या अत्यंत घट्ट जाळ्यांमध्ये अडकला होता. बापरे, तो काळच असा होता की माणसाला माणसासारखं जगण्याचा मूलभूत अधिकारही नाकारला गेला होता. हो ना. आणि अशा घनघोर वैचारिक अंधारात प्रस्थापित व्यवस्थेच्या थेट डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारणे हे किती अफाट धाडसाचं काम होतं हे या ग्रंथाच्या पानापानातून आपल्याला जाणवतं. हजारो वर्ष चालत आलेल्या शोषणाविरुद्ध हे एक वैचारिक युद्धच होतं. आणि हे युद्ध किती वेगळ्या पातळीवरचं होतं ना, याचा अंदाज आपल्याला या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर येतो. आणि इथेच मला एक मोठा प्रश्न पडलाय. 1873 साली महाराष्ट्रात बसून मराठी भाषेत लिहिलेलं हे पुस्तक महात्मा फुलेंनी कोणाला समर्पित केलं असावं? हा खूपच रंजक भाग आहे. हो ना. तर त्यांनी हे अमेरिकेतील त्या सदाचारी लोकांना समर्पित केलं ज्यांनी तिथली गुलामगिरी संपवण्यासाठी स्वतःचे प्राण पणाला लावले. आता प्रथमदर्शनी पाहिलं तर हे खूपच अनपेक्षित वाटतं. अगदी साहजिक आहे तो विचार येणं. कारण अमेरिकेतील वंशभेद आणि आपल्या भारतातील जातीव्यवस्था यांचा नेमका काय संबंध, असा विचार ऐकणाऱ्यांच्या मनात नक्कीच येऊ शकतो. आणि हाच तर या ग्रंथाचा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक आहे असं मी म्हणेन. फुले जगाच्या पाठीवर कुठेही घडणाऱ्या शोषणाकडे एका खूप व्यापक दृष्टिकोनातून पाहत होते. अच्छा, म्हणजे त्यांनी तो जागतिक संदर्भ जोडला. अगदी बरोबर. त्यांनी अत्यंत अचूकपणे हे हेरलं होतं की अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचं शोषण करणारी गोऱ्या लोकांची मानसिकता आणि भारतातील बहुजन समाजाचं शोषण करणारी प्रस्थापित मानसिकता या दोन्ही मुळात एकच आहेत. म्हणजे शोषणकर्त्यांचा रंग किंवा खंड वेगळा असेल, पण दुसऱ्या माणसाला स्वतःपेक्षा कमी लेखण्याची आणि त्याला अमानुष वागणूक देण्याची प्रवृत्ती तीच आहे. तर नक्कीच. शोषणाचं तत्वज्ञान जगभर सारखंच असतं, फक्त त्याची अंमलबजावणी करण्याची पद्धत बदलते. आणि यातूनच पुढे येते ती मानसिक गुलामगिरीची भयंकर संकल्पना. मानसिक गुलामगिरी हा शब्दच मुळात खूप अस्वस्थ करणारा आहे. होय. कारण बघा, अमेरिकेतील गुलामगिरी ही अत्यंत क्रूर होती, यात काही शंकाच नाही. पण तिथे गुलामांच्या पायात आणि हातात प्रत्यक्ष लोखंडी साखळ्या होत्या. त्यांना दिसत होत्या त्या साखळ्या. हो. त्या गुलामाला किमान एवढी तरी जाणीव होती की आपण कैदेत आहोत, आपल्यावर अन्याय होतोय आणि संधी मिळताच या साखळ्या तोडून आपल्याला पळून जायचंय. त्याच्या मनाला किमान स्वातंत्र्याची ओढ तरी होती. पण भारतातील गुलामगिरीची पद्धत याहून कैक पटींनी जास्त भयानक होती. कारण हिथे साखळ्या शरीराला नाही तर थेट मेंदूलाच घातल्या गेल्या होत्या. अगदी अचूक बोललात. म्हणजे जर एखाद्या कैद्याला लहानपणापासूनच हेच शिकवलं गेलं की या तुरुंगाच्या भिंती म्हणजेच तुझं घर आहे आणि ही कैद म्हणजेच तुझं पूर्वजन्माचा संचित आहे, तर तो कैदी कधीच पळून जाण्याचा विचार करणार नाही. उलट ओळी त्याला सोडवायला आलं तर तो स्वतःहून त्या साखळ्या घट्ट पकडून ठेवेल. हेच ते अदृश्य साखळ्यांचं रहस्य आहे. आणि फुले या ग्रंथात याच मानसिक गुलामगिरीवर सर्वात मोठा प्रहार करतात. खरंच, एखाद्या समाजाला शारीरिकदृष्ट्या कैदेत ठेवायचं असेल तर तुम्हाला प्रचंड लष्कर लागेल, शस्त्र लागतील. पण जेव्हा तुम्ही एखाद्याच्या मनावरच ताबा मिळवता ना, तेव्हा तो माणूस स्वतःचा पहारेकरी बनतो. आणि हेच हजारो वर्ष झालं. समाजातील एका मोठ्या वर्गाचा, म्हणजे ज्यांना फुले शूद्र आणि अतिशूद्र म्हणतात, त्यांच्या मनावर हे बिंबवलं गेलं की तुमची जी काही हलाखीची अवस्था आहे त्याला कोणीही शोषक जबाबदार नाहीये. म्हणजे ते केवळ तुमचं नशीब आहे असं सांगण्यात आलं. हो, तुमच्या पूर्वजन्माच्या पापांची ती फळं आहेत असं बिंबवलं गेलं. मनावर असा ताबा मिळवणे ही जगातील सर्वात प्रभावी आणि भयंकर शोषण व्यवस्था होती. पण मग इथे एक मूलभूत शंका निर्माण होते माझ्या मनात. या अदृश्य साखळ्या नेमक्या कशातून तयार केल्या गेल्या? त्या घडवणारा कारखाना कोणता होता?
हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण बघा, केवळ सांगून कोणी गुलामगिरी स्वीकारत नाही. त्याला एका मोठ्या व्यवस्थेचा आधार असावा लागतो. आणि याचं उत्तर शोधताना गुलामगिरी हा ग्रंथ आपल्याला थेट धर्म आणि पौराणिक कथांकडे घेऊन जातो. बरोबर. कारण कोणताही समाज कथांमधूनच घडतो ना. आणि फुलेंनी या कथांचं, विशेषतः ब्रह्मदेवाची कथा, या संकल्पनेचं जे विश्लेषण केलं आहे ते अत्यंत तर्कशुद्ध आणि डोळे उघडणारं आहे. ती मुखातून आणि पायातून जन्म झाल्याची कथा ना? होतीच. समाजात वर्षानुवर्षे कथा सांगितली गेली की ब्राह्मणांचा जन्म ब्रह्मदेवाच्या मुखातून किंवा डोक्यातून झाला, क्षत्रियांचा बाहूंमधून आणि शूद्रांचा जन्म त्याच्या पायातून झाला. आता वरवर पाहता ही एक धार्मिक कथा वाटते, पण फुलेंनी या कथेचा पार बुरखाच फाडला. त्यांनी या कथेमागील राजकीय डावपेच उघड केले असं म्हणायचंय का? नक्कीच. म्हणजे जर डोकं विचार करतं आणि पाय चालतात तर याचा सरळ अर्थ असा काढला गेला की जन्मोजन्मी एका वर्गाने फक्त विचार करायचा, ज्ञान मिळवायचा, सत्ता गाजवायची. आणि दुसऱ्या वर्गाने कोणत्याही प्रश्नाशिवाय फक्त त्यांची सेवा करायची. बापरे, हे तर खूपच भयानक आहे. हो, ही कोणतीही ईश्वरीय किंवा दैवी कथा नसून मानवतेला जातीत आणि वर्गात विभागण्याची ती एक अत्यंत हुशारीने आखलेली राजकीय विचारसरणी होती. हे एक प्रकारचं संविधानच होतं ज्याने समाजातील एका मोठ्या गटाला शिक्षणापासून, संपत्तीपासून आणि मानवी अधिकारांपासून कायमचं वंचित ठेवलं. म्हणजे जर जन्म पायातून झाला आहे तर तुमची नैसर्गिक जागाच दुसऱ्याच्या पायापाशी आहे, हा विचारच मुळात माणसाच्या अस्तित्वाला नाकारणारा होता. अगदी बरोबर. त्याला गुलाम बनवण्याची ती एक वैचारिक संहिताच होती. आणि या विश्लेषणाचा जो धक्का त्या काळात प्रस्थापितांना बसला असेल त्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. कारण फुलेंनी फक्त इथपर्यंत न थांबता थेट इतिहासाच्या मुळावरच घाव घातला. हो, त्यांचा तो आर्य आक्रमकांचा सिद्धांत. हो ना. त्यांचा एक विचार असा होता की आर्य हे बाहेरून आलेले आक्रमक होते आणि कोळी, भिल्ल, महार, मांग हे या भूमीचे मूळ मालक होते, ज्यांना दास्यू किंवा नागवंशी म्हटलं गेलं. विचार करा, 19व्या शतकात जेव्हा समाजावर परंपरांचा इतका पगडा होता, तेव्हा ज्यांना समाजात नीच मानलं जातं तेच या भूमीचे खरे राजे होते, हे सांगून फुलेंनी त्या काळातील प्रस्थापित व्यवस्थेच्या पायाखालीच सुरुंग लावला. आणि तो सुरुंग लावणं गरजेचं होतं, कारण फुले केवळ एक ऐतिहासिक सिद्धांत मांडत नव्हते. वेद, पुराणे आणि स्मृती यांसारख्या ग्रंथांचा वापर एका ठराविक वर्गाची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी कसा केला गेला याची ते चिरफाड करत होते. म्हणजे ज्ञानापासून दूर ठेवणं हाच मुख्य उद्देश होता. होय. एखाद्या समाजाला कायमस्वरूपी गुलाम ठेवायचं असेल तर सर्वात सोपा मार्ग कोणता? तर त्यांना ज्ञानापासून दूर ठेवणे. कारण जर त्यांना शिक्षण मिळालं असतं, जर त्यांना अक्षराची ओळख झाली असती, तर त्यांनी या विषमतेवर, या पौराणिक कथांवर नक्कीच प्रश्न विचारले असते. आणि एकदा का प्रश्नांची सुरुवात झाली की प्रस्थापितांची सत्ता हादरली असते. म्हणूनच शिक्षणाचे दरवाजे जाणीवपूर्वक बंद केले गेले. पण थांबा, इथे मला एक प्रश्न पडतोय. विचारा ना. 19व्या शतकात भारतात ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिश हे परकीय होते, ते आपलं आर्थिक शोषण करत होते. मग फुलेंनी ब्रिटिशांवर थेट निशाणा न साधता भारतातीलच एका विशिष्ट वर्गावर, या ब्राह्मणी व्यवस्थेवर इतका मोठा हल्ला का चढवला? हे थोडं विरोधाभासी नाही वाटत? तसं पाहिलं तर हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. याचं कारण असं की ब्रिटिशांची गुलामगिरी ही केवळ राजकीय आणि आर्थिक होती, जी काही दशके जुनी होती. अच्छा. पण ही जी जातीवर आणि धर्मावर आधारित मानसिक गुलामगिरी होती ना, ती हजारो वर्षे जुनी होती आणि ती माणसाच्या नसानसात भिनलेली होती. फुलेंचा दृष्टिकोन स्पष्ट होता की जोपर्यंत समाज आतून एक होत नाही, जोपर्यंत ही विषमतेची अंतर्गत कीड नष्ट होत नाही, तोपर्यंत केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवून काहीही साध्य होणार नाही. तो तंत. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणारा आहे. आणि ही अंतर्गत शोषणाची व्यवस्था केवळ जुन्या पुस्तकांपुरती मर्यादित नव्हती. फुलेंनी हे दाखवून दिलं की या कथांनी आपले सण, उत्सव आणि दैनंदिन जगणे कसं व्यापून टाकलं आहे. आपण रोजच्या जीवनात ज्या गोष्टी धार्मिक श्रद्धेने साजऱ्या करतो, त्यामागे दडलेला इतिहास त्यांनी उलगडून दाखवला. जसं की राम-रावण युद्धाचं त्यांनी केलेलं विश्लेषण. त्यांच्या मते राम हा आर्य राजा होता आणि रावण हा दक्षिणेचा मूळ रहिवासी लोकांचा एक अत्यंत प्रबळ राजा होता. आणि याच मालिकेत त्यांनी बळीराजाच्या कथेचं केलेलं विश्लेषण हे अत्यंत क्रांतिकारी आहे. विष्णूचा अवतार मानला जाणारा वामन आणि बळीराजा यांची कथा आपण सर्वच जाणतो. हो, ती वामनाने 3 पावले भूमी मागून बळीला पाताळात ढकलले, अशी ती कथा आहे.
बरोबर. पण फुलेंनी या कथेला एका वेगळ्याच ऐतिहासिक आणि सामाजिक उंचीवर नेऊन ठेवलं. ते स्पष्ट करतात की बळीचं राज्य हे मुळात कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं आणि एक अत्यंत समतावादी राज्य होतं, जिथे सर्वांना समान न्याय मिळत होता. म्हणजे त्या राज्याला नष्ट करण्यासाठीच हे कपट रचलं गेलं असं त्यांचं म्हणणं होतं. होय, ही केवळ एक देवादिकांची कथा नसून ती दोन भिन्न संस्कृतींमधील संघर्षाची कहाणी आहे. हे ऐकताना मला आपल्या रोजच्या जगण्यातील एक अत्यंत साधं पण तितकंच शक्तिशाली उदाहरण आठवतंय. दिवाळीच्या पाडव्याला आजही खेड्यापाड्यात स्त्रिया घराबाहेर कचरा काढताना किंवा औक्षण करताना एक वाक्य आवर्जून म्हणतात, इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येो. खरंच खूप सुंदर उदाहरण दिलं तुम्ही. आता याचा थोडा सखोल विचार करूया. हे वाक्य म्हणताना समाजात वर्षानुवर्षे नकळतपणे काय मागितलं जात आहे? बरोबर, आपण त्या हरवलेल्या समतावादी राज्याची अपेक्षा करत असतो. हो, जे राज्य बळीराजाचं होतं आणि जे त्या काळात नष्ट केलं गेलं. आपल्या पूर्वजांच्या सामूहिक स्मृतींमध्ये ते समतेचं राज्य इतकं घट्ट रुजलेलं होतं की ते आज हजारो वर्षांनंतरही एका वाक्प्रचाराच्या रूपाने जिवंत आहे. फुले या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठा इतिहास उलगडून दाखवतात. नक्कीच. आणि इथूनच आपण या ग्रंथाच्या दुसऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे वळतो. तो म्हणजे या वैचारिक आणि मानसिक गुलामगिरीचा प्रत्यक्ष आर्थिक आणि सामाजिक फटका कोणाला बसला. तो बसला या देशातील शेतकऱ्याला आणि स्त्रीला. अगदी बरोबर. फुले अत्यंत तळमळीने यावर भाष्य करतात. शेतकरी ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता दिवस-रात्र मातीत राबतो. पण त्याच्या कष्टाचं फळ कोण लुटून नेतं? सावकार आणि तत्कालीन व्यवस्थेतील भटजी पुरोहित यांचं साठलोटं. हो. फुले स्पष्ट करतात की तत्कालीन मंदिरे ही निवळ श्रद्धेची स्थानं राहिली नव्हती, तर ती शोषणाचे कारखाने बनली होती. आणि हे शोषण कसं चालायचं? तर पापापुण्याची आणि नरकाची भीती दाखवून. म्हणजे शेतातील पीक चांगलं यावं म्हणून नवस, पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून कर्मकांड, या सर्व गोष्टींच्या माध्यमातून गरिबांकडून संपत्ती गोळा केली जायची. हा एक प्रकारचा भीतीचा व्यापारच होता. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सावकाराच्या जाळ्यात आणि मानसिकदृष्ट्या पुरोहिताच्या जाळ्यात अडकलेला होता. आणि म्हणूनच फुले अत्यंत टोकदार प्रश्न विचारतात की आपण या देवांना, या मंदिरांना इतकं सोनं चांदी अर्पण करतो, तरी हा देश आणि इथला कष्टकरी शेतकरी इतका गरीब का आहे? हा प्रश्न आजही किती समर्पक वाटतो ना? हो ना. आणि शेतकऱ्यांसोबतच त्यांनी ज्या दुसऱ्या घटकाच्या दुःखाला वाचा फोडली, तो घटक म्हणजे स्त्रिया. तत्कालीन समाजातील स्त्रियांची अवस्था तर खऱ्या अर्थाने नरकासमान होती. सतीप्रथा, बालविवाह आणि विशेषतः विधवांचे होणारे अमानुष हाल या सर्वांवर गुलामगिरी आणि त्यांच्या इतर साहित्यात कडाडून टीका केलेली दिसते. त्यांनी हे ओळखलं होतं की स्त्रीला अज्ञानात ठेवणं, तिला शिक्षणापासून दूर ठेवणं म्हणजे केवळ एका व्यक्तीचं नुकसान करणं नाहीये. नाही, अजिबात नाही. जर घरातील स्त्री जी मुलांवर संस्कार करते तीच अज्ञानी राहिली तर पुढची संपूर्ण पिढी अज्ञानी राहते. त्यांचं हे ठाम मत होतं की जोपर्यंत घरातील स्त्री गुलाम आहे तोपर्यंत तो समाज कधीही स्वतंत्र होऊ शकत नाही. मग आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो हा की या सर्व अंधकारातून, या हजारो वर्षांच्या शोषणातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? यावर महात्मा फुलेंनी अत्यंत स्पष्ट उपाय सुचवला. तो उपाय म्हणजे शिक्षण आणि विज्ञान. हो, पण इथे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की फुलेंच्या मते शिक्षण म्हणजे केवळ लिहिता वाचता येणे नव्हे. हो, नुसती साक्षरता नाही. त्यांच्या मते शिक्षण म्हणजे विचार करायला शिकणे, योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखायला शिकणे, सत्य शोधण्याची दृष्टी मिळवणे. आणि शिक्षणाचं हे अनन्यसाधारण महत्त्व सांगताना त्यांनी जे शब्द वापरले आहेत ते मराठी भाषेतील अत्यंत तेजस्वी आणि अजरामर शब्द आहेत. ते म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. क्या बात है. जर आपण या ओळींमधला अर्थ उलगडून पाहिला तर लक्षात येतं की त्यांनी एका संपूर्ण समाजाच्या अधोगतीची कारणमीमांसा अत्यंत अचूकपणे मांडली आहे. ही एक साखळी आहे. हो, ती साखळी कशी काम करते ते सांगा ना जरा. बघा, शिक्षण नाकारल्यामुळे विचार करण्याची क्षमता म्हणजे मती गेली. विचार न केल्यामुळे काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवणारी नीतिमत्ता म्हणजे नीती संपली. नीती नसल्यामुळे प्रगती म्हणजेच गती थांबली. प्रगती थांबल्यामुळे गरिबी आली, संपत्ती म्हणजेच वित्त गेलं आणि शेवटी संपूर्ण समाज खचला. बापरे, म्हणजे या सर्व अनर्थांचं मूळ कारण केवळ एकच,
अविद्या म्हणजेच शिक्षणाचा अभाव. म्हणूनच फुलेंनी आधुनिक आणि इंग्रजी शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं. कारण या नवीन शिक्षणातूनच समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि मानवी हक्क यांसारख्या आधुनिक संकल्पना समाजाला समजणार होत्या. हां, अत्यंत साधा पण प्रभावी सिद्धांत होता बघा. जो वाचेल तो समजून घेईल, जो समजून घेईल तो प्रश्न विचारेल, आणि जो प्रश्न विचारेल तोच या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध बंड करेल. अगदी बरोबर. आणि म्हणूनच गुलामगिरी हा ग्रंथ केवळ एक इतिहास सांगणारं पुस्तक नाही, तर तो भविष्यातील मुक्तीचा रस्ता दाखवणारा एक दीपस्तंभ आहे. त्यांनी धर्माच्या नावाखाली चाललेल्या शोषणाचा बुरखा फाडला आणि समाजाला सत्य पाहण्याची एक नवीन दृष्टी दिली. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? जर आपण या संपूर्ण चर्चेचा सार काढायचा ठरवला तर महात्मा फुलेंनी या ग्रंथातून तत्कालीन भारतीय समाजाच्या रूढ आणि बुरसटलेल्या कल्पनांना मुळासकट हादरून सोडलं. त्यांनी केवळ समस्या मांडल्या नाहीत, तर त्या शोषणाची अगदी तळाशी जाऊन मूळ कारणे शोधून काढली. आणि यातूनच आजच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. हा विचार मूळ ग्रंथाच्याही पुढे जातो. असा कोणता विचार? बघा, आज 1873ला 150 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आपण पारंपरिक आणि लोखंडी साखळ्या कदाचित तोडल्या असतील, जुन्या प्रथांच्या बेड्याही बऱ्याच अंशी गळून पडल्या आहेत. पण आजच्या आधुनिक जगात आजही गुलामगिरीची नवीन रूपे शिल्लक आहेत का? हा प्रश्न समाजाने स्वतःला विचारला पाहिजे. नवीन रूपे म्हणजे नक्की कशा प्रकारची? विचार करा, आज आपण नकळतपणे कोणत्या नवीन राजकीय विचारधारांचे आंधळे भक्त तर बनत चाललो नाहीये ना? समाज माध्यमे म्हणजेच सोशल मीडियाचे अल्गोरिदम आपल्याला काय पाहायचं आणि काय विचार करायचा हे ठरवत आहेत. खरंच की? एका खोट्या दिखाऊ जीवनशैलीचे किंवा नको असलेल्या चंगळवादाचे आपण मानसिक गुलाम तर बनत चाललो नाहीये ना? आजही कोणीतरी आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर नियंत्रण तर मिळवत नाहीये ना? बापरे, हा विचार खरोखरच सुन्न करणारा आहे. म्हणजे तंत्रज्ञानाच्या आणि माहितीच्या या युगातही आपण एका नव्या प्रकारच्या अदृश्य तुरुंगात अडकत चाललो असू शकतो. नक्कीच. महात्मा फुलेंना अभिप्रेत असलेली विचार करण्याची मुक्ती आपण खऱ्या अर्थाने मिळवली आहे का, हा प्रश्न आजही तितकाच जिवंत आहे. मला वाटतं फुले यांनी प्रज्वलित केलेली ही सत्य शोधण्याची, डोळसपणे विचार करण्याची आणि अन्यायाविरुद्ध सतत प्रश्न विचारण्याची विचारांची मशाल तेवत ठेवणं हीच त्यांच्या कार्याला आणि या महान ग्रंथाला आपली खरी श्रद्धांजली ठरेल. आजची ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला या पुस्तकाबद्दलची माहिती सांगण्याची आमची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून तुम्ही आमचे मनोबल वाढवू शकता, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन पुस्तकांचा खजिना उपलब्ध करून देऊ. तसंच हा व्हिडिओ आपल्या वाचकप्रेमींसोबत नक्की शेअर करा. तुम्हाला अजून कोणत्या पुस्तकांची विस्तृत माहिती हवी असल्यास त्या पुस्तकाचे नाव कमेंट करा. आम्ही तुम्हाला ते नक्की उपलब्ध करून देऊ. पुन्हा नवीन पुस्तकासोबत भेटण्यासाठी आपल्या हक्काच्या मराठी वाचक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. विचार करत रहा, वाचत रहा. धन्यवाद.